रेव पार्टी प्रकरण आणि या प्रकरणी 7 पैकी 2 आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचं कळतंय। निखिल पोपटाणी आणि श्रीपाल यादव सराईत गुन्हेगार आहेत। 7 जणांपैकी या दोघांवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचं देखील समोर आलेलं आहे। निखिल पोपटाणीवर कोंढवा पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे, तर 2022 मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळतंय। तिथं श्रीपाल यादववर बन गार्डन पोलीस स्टेशन, निगडी आणि कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याची देखील माहिती आता समोर येते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया पुण्याला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर आता मात्र अनेक खुलासे होताना दिसत आहेत। 7 पैकी 2 आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचं देखील कळतंय। अमोल, नक्कीच काल पुणे पोलिसांनी ज्या पार्टीवर धाड टाकलेली होती त्याच्यामध्ये एकूण 7 जणांना ताब्यात घेतलेलं होतं। यामध्ये 5 पुरुष आणि 2 महिला आहेत। महत्वाचं म्हणजे यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा सुद्धा सहभाग आहे आणि त्यामुळे या संपूर्ण पार्टीला मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे। राज्य स्तरातून यावरती टीका केली जाते। हाय प्रोफाईल ही पार्टी होती असं सुद्धा म्हटलं जाते आणि त्यामुळे काल या 7ही आरोपींना ज्यावेळेस पुणे न्यायालयामध्ये नेण्यात आलेलं होतं आणि तिथं जी सुनावणी झालेली आहे, जो युक्तिवाद करण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये 2 आरोपी जे आहेत ते यामध्ये सराईत गुन्हेगार असल्याचं सांगितलं जाते। यामध्ये निखिल पोपटाणी याच्यावर कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे, तर दुसरीकडे श्रीपाद यादव आहे, याच्यामध्ये निगडी, कोंढवा आणि बंड गार्डन अशा 3 पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे या संपूर्ण घटनेचा तपास आणखीन सखोल पद्धतीने करायचा आहे असं पोलिसांनी सांगितलेलं आहे। दुसरीकडे रोहिणी खडसे यांचे पती एकनाथ खडसे यांचे जावई असलेले प्रांजल खेवलकर यांचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे आणि त्यांनी सुद्धा यामध्ये ड्रग्ज घेतलंय का याचा तपास सध्या केला जातोय। पण जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार प्रांजल खेवलकर यांनी कुठल्याही प्रकारचं ड्रग्ज हे सेवन केलेलं नाहीये अशी माहिती समोर आलेली आहे। पण दुसरीकडे